हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. मी आपले NRI लोकांना परत इंडियात या, अमेरिकेत एवढा त्रास चाललेला असला तर म्हणून एक व्हिडिओ केला होता. त्याला बरेच तिथले लोकांनी कॉमेंट केलेल्या आहेत, आपण पण वाचू शकता त्या कॉमेंट्स विषयी. आणि भारताबद्दल खरं वास्तव ह्याच्याबद्दल जरासं आज आपण बोलूया. नो डाऊट तिराईक म्हणजे ट्रम्प साहेब इंडिया इज ए हेलॉक म्हणजे नरकासारखं आहे म्हटलं की नाही, आम्हाला लोकांनी म्हटलेलं आवडत नाही. पण आपण आपले का त्रुटी आहेत किंवा का प्रॉब्लेम असतो किंवा एकदा बाहेर जाऊन राहिल्यावर ते चांगले वातावरणात राहायची सवय झाल्यावर आपल्या लोकांना का परत यायला नको वाटते, हे त्या लोकांचे म्हणणेपासूनच आहे. का कितीतरी लोकांनी प्रयत्न पण केला, त्यांना काय त्रास झाला तर पण ते सांगितलेलं आहे. एक आपले सबस्क्रायबर म्हणतात, भारतात मी यायचा प्रयत्न केला, आलो होतो, पण स्वतःचा सेटअप पण मी चालू केला, पण परमिशन हेला त्याला प्रत्येक ठिकाणी ब्रेक म्हणजे लाच पैसे द्यावे लागतात. त्यामुळे तिथे श्वास तरी व्यवस्थित मी घेऊ शकत नाही म्हणाले. आणि बाकी सगळ्या गोष्टी नाही मला पसंत पडल्या. लोकांचे जाऊन तळवे चाटायचे आवडत नाही मला म्हणाला. प्रत्येक गोष्टीला पॉलिटिशियन्सचे म्हणा, हायर लोकांचे पाय चाटा तरच तुमची कामं होतात. मला तर बिलकुल आवडलं नाही, हे त्यांचं म्हणणं आहे. अहो खरं सत्य परिस्थिती आहे का नाही? कितीतरी ठिकाणी पैसे दिल्याशिवाय आपली कामं होतात का? आपला अनुभव वास्तव आहे हे. होतात का? आपल्याला माहीत आहे किती अडचणी आहेत. हे ते म्हणतात. फॉरेन कंट्रीजमध्ये असं नाही म्हणाले, जावा आपली कामं नियमात असला की तुमचं काम तुम्हाला करून घेऊन येता येते. कुठेही पैसे लागत नाही, काहीही लागत नाही. त्यामुळे त्यांना पहिलं इथलं जाणवलं तर करप्शन, आणि त्याच्यानंतर ते म्हणतात इथे सेल्फ रेस्पेक्ट नाही, आत्मसन्मान नाही, आणि डिसिप्लिन नाही, लॅक ऑफ क्लीनलीनेस, रिझर्वेशन सिस्टम, आणि लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, पुअर ऑफिस कल्चर, आणि नो वर्क बॅलन्स. ते म्हणतात अमेरिकेत असं नाही, तुमचं काम झाल्यावर तुम्ही 5 वाजता घरी आलात की तुम्हाला ऑफिसचं काहीही काम घरात करावं लागत नाही. असं आहे. म्हणजे घरी आलात की घर, ऑफिसमध्ये गेलात की ऑफिसमध्ये. आपल्याकडे असं आहे का हो? आपल्याला माहित आहे कितीतरी कामं आपल्याला घरात येऊन पण ऑफिसची कामं करावी लागतात. हे वास्तव आहे, आपण नाही म्हणता येत ना. आपली माणसं म्हणतात, ते म्हणतात आम्हाला आवडते यायला, आमचा कंट्री आहे, आम्हाला जाणीव आहे, आमची माणसं आहेत तिथे. पण एवढे प्रॉब्लेम आहेत इथे. आम्ही स्वच्छ हवेत स्वच्छ श्वास घेऊ शकतो, आणि इथे आम्हाला आत्मसन्मान मिळतो. कोणी कमीचा, कोणी वरचे दर्जेचा असं वागणूक दिली जात नाही. आणि ऑफिसमध्ये पण तसंच, ऑफिस कल्चर पण सेम. इथे बॉस आणि खालचं कामगार म्हणजे कसं किती डिफरन्स आहे बघतो आपण. त्यामुळे हे काही नाही आहे तिथे. किंवा आपलं काही काम व्हायचं असलं की आपण जाऊन ती कामं करून घेऊन येऊ शकतो. कोणालाही कुठेही पैसे द्यावे लागत नाही, काही नाहीये. त्यामुळे हे स्वच्छ वातावरण आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि
शिस्तीबद्दल बोलतात, ते डिसिप्लिन बद्दल. कुठेही काही घ्यायला जावा तुम्ही, काही तुम्हाला हे करून दुसरा पुढे जाऊ शकत नाही. तिथे प्रत्येक जणाला रिस्पेक्ट देतो. तुमचा नंबर पुढे आहे ना, हां, मग तुम्ही आधी जावा. आपल्याकडे असं असते का हो? आपल्याकडे कसं होतंय आपण बघतो. आपला लाईनीत 5वा नंबर असला तरी आपल्यापेक्षा आधी 10 लोक जाऊन येतात. एम आय राईट? कुठल्याही कामाला तुम्ही जावा. त्यामुळे ह्याच्याबद्दल पण ते बोलतात. आणि एक त्यांचं म्हणणं म्हणजे, एका सबस्क्रायबर म्हणतो, आंटी तुम्ही म्हणता या म्हणून बरोबर आहे, पण भारतात इक्वालिटी आहे का हो? पॉलिटिशियन्स बघा, ते जिंकून जायचे आधी त्यांचं काय असते, आणि एकदा ते इलेक्शनमध्ये जिंकले आणि गेले की त्यांचे प्रॉपर्टी अमुक तमुक कसं होते, कुठून होते हे सगळं. हां, त्यामुळे आपल्याकडे आहे का स्वच्छ परिस्थिती? म्हणजे मी स्वच्छता म्हणजे फक्त क्लीनलीनेस असं म्हणत नाहीये. इवन आपले बाकीचे रोजचे वातावरणात म्हणा, रोजचे गोष्टीतनं हे क्लीनलीनेस आहे का, स्वच्छता आहे का, आपल्या सगळ्यांना समान लेखलं जाते का? कुठे गेलात तरी तुम्ही तिथे पार्शालिटी आहे, कास्टिझम आहे, किती प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. त्यामुळे एका सबस्क्रायबरनं तर सांगितलं, इथे राहायला झालं नाही ते मी कुठेतरी दुसऱ्या देशात जाणार, पण मी भारतात येणार नाहीये. तिथे सेल्फ रेस्पेक्ट नाही, काही नाहीये, कोणी आम्हाला विचारत नाहीये. त्यामुळे अशा स्थितीत मी इथून जावं लागलं, अमेरिका सोडावी लागली तर दुसरे कुठेही देशात जाऊन राहीन, पण मी इंडियात येणार नाही. त्यामुळे ही त्यांची स्थिती आहे. असं नाहीये बाळांनो, त्यांना वाटत नाही आपल्या कंट्रीला यावं, आपल्या कंट्रीवर प्रेम नाही, खूप प्रेम आहे त्यांना. त्यांना वाटते ह्या सगळ्या गोष्टीत बदल व्हायला पाहिजे, पण हे बदल कधी होतील देव जाणे. प्रत्येकानं आपली जाणीव ठेवली, जे काही करतो आपण व्यवस्थित करतो काम, हा असा विचार केला, आणि सगळं ब्राईब म्हणा तर हे सगळं बंद झालं, ट्रान्सपरन्सी आली सर्व गोष्टीत, ते खूप बदल होतील. आणि स्वच्छता मी म्हटलं आपले प्रत्येकाच्या हातात आहे. आपण प्रत्येकानं ठरवलं, आपला आजूबाजूचा परिसर, आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, पण बाहेर गेलो की आपण करतो का? अहो, गाडीतनं जाताना आपण बघितलंय, गाडीतनं काढून केळी खाली असली की केळीची सालं म्हणा, कशाचे बिस्किट रॅपर्स म्हणा, बाहेर रस्त्यावर फेकतात. हे बरोबर आहे का? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, प्रदूषण तरी, अहो आपलं पार्लिमेंट आहे, आपले VIPs राहतात अशा ठिकाणी, इवन आपले कॅपिटल सिटीचं प्रदूषण बघा तुम्ही काय आहे, मग बाकी सिटीज. आणि पुढे एज्युकेशनल सिस्टम बद्दल पण एक बोललेला आहे. तो म्हणाला एज्युकेशनल सिस्टम, अहो जगाचे 100 बेस्ट इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा इंडियाचं एकही इन्स्टिट्यूट नाही. आपले पॉलिटिशियन्स, आपले श्रीमंत लोक त्यांचे मुलांना फॉरेन कंट्रीजांना पाठवतात, मग इथे गोरगरिबांना कोणी विचारत नाही, सामान्य लोकांना कोणी विचारत नाही, सामान्य लोकांचा वाली नाही. मग बाकी देशात आम्हाला हे सगळं मिळते, मग आम्ही का जाऊ नये? अहो बरोबर आहे, तुम्ही म्हणता तर बरोबर आहे.
त्यामुळे आपल्यालाही बऱ्याच गोष्टी जराशा विचार करण्यासारखं आहे. प्रत्येकानं, हे कोणी एका दोघांना करून होणारं नाहीये. फ्रॉम टॉप टू बॉटम म्हटल्यासारखा प्रत्येकानं विचार केला तर थोडं कुठेतरी बदल होईल अशी मला तरी आशा आहे. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.